हॅलो. हा जय हरी म्हणलं. जय हरी जय हरी. बोला ना. हा काय चाललंय म्हणलं. काही नाही हो. हा हे पाऊस गिऊस. पाऊस पडला ना काल थोडा थोडा म्हणजे बराच पडला. बर ठिकाणी. बर. आणि आम्हाला पण पाऊस असा झाला जीवदानासारखा. तर नेमके सोयाबीनच्या क्षेत्राला पावसाची गरज होती आमच्या भागामध्ये. हम्म. तर काल आता गणपतीच्या आगमनानं पावसाचं बी आगमन झाले. हो हो हो. हा आता असं म्हणतात ना की एकदा सोंडीत गुतला किंवा दसऱ्याच्या पिरियड मध्ये माळीत गुतला तर मग ते दसरा असला तर 9 दिवस आणि गणपती असला तर 10 दिवस सारखा पाऊस पडत राहतो असं सांगितलं जातंय. हां हां हां. आता काय होईल ते बघू. बर. पण सध्याची कंडिशन समाधानकारक जास्त जरी नसला तर पण व्यवस्थित असं समाधानकारक पाऊस आम्हाला सुद्धा झालाय आता. बर बर बर. आता शेतीतलं तुमचं काय चाललंय काम. शेतीतलं काय आता तूर शेंडा काढणी झाली आता दुसऱ्या वेळेस. तुरीच्या शेंडा काढणी दुसऱ्यांदा म्हणजे हातानं काढलाय का ब्रश कटरनं काढलाय. नाही ते कटर आहे ना त्या कटरचा वापर केला. बर बर. चार्जिंग वर चालणार का. हो चार्जिंगवर चालणार. बर 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 बर. आता काय तुमचं बी सगळं एसआरटीचं क्षेत्र आहे. हो पूर्ण एसआरटीवर. हम्म. आणि आपल्याकडं रेणुका तूर वाण आहे जे लाल. हा ना रेणुका तूर वाणासंबंधी आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी जालन्याला भेटलो होतो तर तुम्ही त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्याला ते बियाणं मला वाटतं दिलंय. हो दिलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात पण दिलेलं आहे. बर बर बर. आणि आपल्याकडे पण आता ह्या वर्षी जवळपास 6 एकरवर आपण लागवड केलेली आहे त्याची. आता म्हणजे आता ह्या वर्षी ते शेतकऱ्यासाठी तर नवीन बियाणं आहे. हो. तर तुम्हाला ते उपलब्ध कसं झालं रेणुका व्हरायटी. आपलं बदनापूर संशोधन केंद्रामधून समजा एक 100 ग्रॅम बियाणं आणलं होतं आपण गेल्या वर्षी. 100 ग्रॅम बियाणं आणलं होतं. हो. आणि त्याचं अंतर काय ठेवलं होतं तुम्ही. 100 ग्रॅमच बियाणं म्हणल्यावर त्याच्यामध्ये क्षेत्र किती निघलं असेल 100 ग्रॅम मध्ये. त्याच्यामध्ये काय एक 2 गुंठ्यापर्यंत समजा 2-2.5 गुंठ्यापर्यंत निघाला असेल. तर सरासरी आपण 2.5 गुंठेच पकडू. हो 2.5 गुंठे. तर त्याची लागवड किती बाय कितीवर तुम्ही केली होती. आपली बेडवर 4.5 बाय 1 फुटावर समजा. हा म्हणजे तुमच्या इकडे 4.5 फुटाचे बेड आहेत. हो 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 हो. अच्छा अच्छा. आणि जमीन कशी होती. जमीन पांढरीचं रान. पांढरीचं म्हणजे गावाच्या जवळचं. गावच्या जवळचं जिथं की आपण समजा आतापर्यंत एकाही शेतकऱ्यानं तूर लागवडीचं धाडस केलेलं नव्हतं. बर बर बर. आणि जर समजा एखाद्या वेळेस आपण कापूस पिकामध्ये काही झाडं लावली बी तर हम्म. त्या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त व्हायचा तुरीवर. तुरीवर. तर सर्वसाधारणपणे ज्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत होता तर त्याच्या जाती कोणत्या होत्या अगोदरच्या. असेल किंवा काही त्याच्या अगोदरचे जे वाहनं होते समजा आपण तूर पीक अगोदर बऱ्याच दिवसापासून आम्ही आता ती शेती करतोय ना समजा. तर हम्म. तूर लावणे हा विषयच नव्हता तिथं. अच्छा म्हणजे गावखुरचं पांढरीचं आणि चोपनाडी जमीन आहे. चोपणाऱ्या जमिनीमध्ये समजा किंवा ते पांढरीचं रान आहे तर तिथं आणखी समजा तूर लावण्याचं काही असं हेच केलेलं नाही कधी. म्हणजे डेअरिंग केलेलंच नाही तिथं हिंमतच केली नाही. पण बाकी शेतकऱ्यांना पण गेल्या वर्षी आपण आपली ती जी आहे रेणुका. हा तिचा नंबर सांगता येईल का काय ते. रेणुका BDN 2013 2023 परभणी कृषी विद्यापीठाची 165 ते 170 दिवस त्याचा कालावधी. तर तुम्हाला जे 100 ग्रॅम बियाणं झालं होतं तुम्ही सांगता जमीन पांढरीची क्षारयुक्त असलेली जमीन. हो 4.5 बाय 1 वर तुम्ही त्याची लागवड केली होती. हो. आणि त्याला पाणी दिलं होतं का एखादं मग. हा एक पाणी दिलं होतं त्याला. ते ड्रीपनं दिलं होतं का पट पाणी दिलं होतं. आपले SRTचे बेड असतात मधातून दांडा असतात. हा. ठिबकनं पाणी इतर याला दिल्यापेक्षा आपल्या दांडानं 2 दांड्यानं पाणी सोडून दिलं फक्त 2 ते 3. बर म्हणजे एक पाणी तुम्ही त्याला दिलं. हो एक पाणी दिलं होतं. बर जमीन बी क्षारयुक्त. आणि कीड हो. नियंत्रण हे किती फवारण्यातून करावं लागलं होतं. फवारणी केलीच नाही त्याच्यावर. बिलकुल नाही. बिलकुल नाही. अरे वा. हो. बरं त्याच्यावर काही रोग असं उधळणं उबळणं ज्याला आम्ही आमच्या भागामध्ये उबळणं म्हणतो. काहीच नाही. एकही झाड नाही. बर म्हणजे वांझ रोग आणि मर रोग हा प्रतिबंधक वाण आहे. हो 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 हो. ओके. आणि मग त्याला तुमच्या इथं जे 100 ग्रॅम तुम्ही बियाणं लावलं म्हणता तर त्याला
उत्पादन तुमचं किती आलं होतं? जवळपास 1.5 क्विंटल पर्यंत. अरे वा, फक्त 100 ग्राम बियाण्याला 1.5 क्विंटल उत्पादन, हो. ते बी गावाला लगत असलेल्या पांढरीच्या शेतामध्ये. फक्त त्याला एक पाणी दिलं, फवारणी कुठलीही घेण्यात आली नाही, म्हणजे मुद्दाम घेतली नाही का करणं झाली नाही? नाही, काय होतं, आता आपण एखाद्या वेळेस काही प्रयोग करत असतो बरं का. हम्म हम्म हम्म. तर एखाद्या वेळेस काही शेतकऱ्यांचं असं राहतं की त्याची फवारणी पण होत नाही. बर बर बर. बरोबर का. ओके, हा खरं आहे ते. आपल्याकडे आता आलेलंच आहे बियाणं, संशोधनाचं बियाणं असेल, हम्म. आपणही तो प्रयोग करायला काय हरकत आहे. म्हणून सनी मग मी तो त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा फवारणीचा हा घेतलेला नाही. बर, आणि निर्णय शून्य मशागत, हा. म्हणजे SRT तंत्र. काय त्याला बेडच केलेले होते ना आपण, SRTचे बेड असल्यामुळे आपल्याला मशागतीचा प्रश्न येतच कुठं. एक वेळेस समजा काही मोठालं गवत असेल समजा, तर हा त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला आपण एक वेळेस तणनियंत्रण केलं होतं समजा, ज्यावेळेस तूर पिकाची स्पर्धा होत होती त्यावेळेस पहिल्या हा. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. तर ते तण नियंत्रण तुम्ही तणनाशकानं केलं का गवत काढून घेतलं होतं? काय होतं, तुरीचे जे तास होते, बाकीच्या याच्यामध्ये आपली कपाशी होती. हा कपाशी बरोबरच त्याच्यामध्ये खाली जे तणनाशक आपण फवारतोय समजा, ग्लायफोसेट आणि स्वीप पॉवर, हा हा. यानं त्याचं मधल्या याच्यातलं तण नियंत्रण करून घेतलं होतं आणि बाकीचं जे तण आहे हम्म. उपटून जागेलाच टाकलं होतं समजा तिथं तेवढ्या याच्यात. बर 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 कारण त्याच्यामध्ये दुसरं तणनाशक वापरायला तेवढं आणायला आणि ते पुरत नव्हतं आपल्याला. बर बर बर. हो. तर त्याचं उत्पादन 1.5 क्विंटल झालं होतं. हो, 1.5 क्विंटल. त्याचे व्हिडिओ पण आहे आपल्याकडं. बर बर बर. आणि ते युट्यूबला आहे, जागर आनंदी शेतीच्या चॅनलला. हो, मला वाटतं कदाचित मी तो व्हिडिओ बघितला असेल. हो हो हो. हम्म. तर मला असं म्हणायचंय की व्यवस्थितरित्या शेतकऱ्याकडून सुद्धा हे खरं संशोधनाचं काम पुढे जात असलेलं आता दिसतंय. हो. आणि एवढं बारीक विश्लेषण, एवढं त्या पिकासंदर्भात बारीक अनुभव घेऊन फक्त 100 ग्रामला 1.5 क्विंटल हे शेतकऱ्याच्या शेतावर ते बियाणं आलं, म्हणजे त्याला आपल्या शेतकऱ्याच्याही बऱ्याचशा गोष्टी योगदानात्मक आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट, ओरिजिनल त्या बियाण्याची सुद्धा अनुवंशिक शुद्धता याला कारणीभूत आहे. बरोबर. तिसरी गोष्ट, गेल्या वर्षीचं अनुकूल नैसर्गिक वातावरण सुद्धा त्याला पुरेसं पडलेलं आहे. बरोबर. ह्या गोष्टी आपण आता मान्य करतो. मग तुम्ही ह्या वर्षीच्या बियाण्याची लागवड किती केली? जवळपास 1.25 एकर क्षेत्रावर चोपन्न जमिनीमध्ये. हा, महत्वाचा मुद्दा असा आहे की 54 जमिनीवर. तर आमच्या गावामध्ये आमच्याकडे काही असे क्षेत्र आहेत की जिथं तूर उत्पादन घेणं शक्य नाही. हो. तर मग अशा जमिनीमध्ये छातीठोकपणानं तुम्ही सांगू शकता की तिथं तुरीचं आपण उत्पादन घेऊ शकतो? 100% घेऊ शकतो. तर दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटले की बा आता पावसाची गरज होती तुमच्याकडे आणि पाऊस आमच्याकडे सोबतच पाऊस उघडलेला आहे, बरोबर आहे. हो. पण आपल्या त्या रानामध्ये आजही तुम्ही जर कधी गेले तर आजही तुमच्या पायाला पेंड लागतात. बर बर. म्हणजे इतकं ओली जमीन आहे ती, हा, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. त्याच्यामुळं तरी पण सुद्धा आजही तिथली तूर पीक परिस्थिती एकदम चांगल्या परिस्थितीत आहे. आतापर्यंत जवळपास ती डोक्यापर्यंत वाढलेली आहे. तिला कुठलाच म्हणजे खर्च आतापर्यंत आपण केलेला नाही, फक्त लागवडीचा खर्च आहे आणि तणनाशक फवारलेलं आहे. बर. आणि रासायनिक खताची मात्रा त्याला आता आणखी 8 दिवसही नाही झाले. 9-24-24 एक 1.5 बॅग आहे. त्याच्यामध्ये कापूस पण आहे 1 तास आणि तूर 1 तास. म्हणजे असं आपण 4.5 बाय 1 फुटावर तुरीची लागवड केलेली. म्हणजे 1 तास तुरीचा आणि 1 तास कापसाचा. बर बर. म्हणजे आपण इतर पिकामध्ये तूर हे आंतरपीक घेतो, पण तुम्ही तुरीमध्ये कापूस लावला. हरकत नाही. हो, आपलं मुख्य पीक जे आहे ते तूरच आहे. पण दुसरे जे पीक आहे, समजा आपण आपलं सोयाबीन करावं तर सोयाबीन केल्याच्या नंतर त्याचे काढणीचा त्याचा खर्च आपल्याला समजा तेवढ्या याच्यासाठी ते करायला परवडत नाही ना. नाही, ते कसं होतं, पावसामध्ये सोयाबीन काढायला येतं आणि मग ते तुरीच्या पाट्यामधून सोयाबीनची भारी डोक्यावर घेऊन दुसरीकडे गोळा करणं, तिथं मग पाऊस पडलेला असल्यामुळं आता तुमच्या कदाचित रोडला किंवा गावाला खटून शेत असल्यामुळं मळणी यंत्र येऊ शकतं. पण आमच्या इकडं असं आहे की
माणसाला चालता येत नाही, मग तिथं मळणी यंत्र कसं येईल? नाही, आपलं ते क्षेत्र असं आहे की तिथं सगळं काही डोक्यावरच करावं लागतं. असं का? हा, तुम्हाला खतही न्यायचं तर डोक्यावर न्यावं लागतं आणि कापूसही बाहेर काढायचा किंवा काहीही बाहेर काढायचं तर मग आपल्याला ते डोक्यावरच काढावं लागतं. बर बर बर. हा. आणि दुसरी एक बाब मला कालपासून लक्षात आली. काल एक शेतकरी आमच्याच गावातले मला भेटले. हा. मी रोडच्या कडेला जनावर चारत असताना सहज त्याला हात दिला आणि विचारलं, बाबा की तुम्ही SRT पद्धतीने आम्ही तुम्हाला सोयाबीन लागवड करायला सांगितलं होतं, हा. तर सुरुवातीला प्रतिकूल असे विचार त्या शेतकऱ्याचे होते की बाबा पेरलेली सोयाबीन चांगली दिसती, SRT वर लिहिलंय खराब दिसती, बियाणं काय एकरी 10-12 किलोच पडलंय आणि याच्यात काय होईल, असा नाराजीचा सूर त्या शेतकऱ्याचा मला सुरुवातीला ऐकायला मिळाला. बरं. आणि काल ज्यावेळेस त्या शेतकऱ्याला मी हात करून उभं केलं आणि बोललो, तर ते शेतकरी आमच्याच गावातले आहेत, दिगंबर पांडुरंग थाबडे. बर. तर त्यानं मला वाटतंय 1 एकर ते क्षेत्र भेत यासाठी केलेली बर. आणि लयच आग्रह असतो त्याने ते 12-13 किलो बियाणं 1 एकर क्षेत्रावर यासाठी मध्ये टाकलंय. 612 व्हरायटी आहे सोयाबीनची. बर. काल तो शेतकरी एवढा खुश होता माऊली की तो मला सांगत होता की मी पूर्णच क्षेत्र जर यासाठी पद्धतीने सोयाबीन लागवड केली असती हा. तर मला एकरी 15 क्विंटलचं अवरेज आलं असतं. बर. आणि त्याच्यानंतर मग मी परभणी जिल्ह्यातली पाथरी तालुका आहे हा. आणि तिथं गाव आहे कणसे किन्होळा. तिथले शेतकरी आहेत बाबूराव काळे. बर. त्याला फोन केला. मग त्याने तर इतका उत्स्फूर्त असा अनुभव सांगितला, आनंदानं सांगितलं की ते मला म्हणले, काळे साहेब आम्ही जर माझ्या राहिलेल्या उर्वरित 14 एकर क्षेत्रामध्ये जर SRT केली असती तर खूप फायदा झाला असता. आणि त्यांची तर अक्षरशः हलक्या जमिनीवर त्यानं सोयाबीन हे टोकन केलेलं हा. आहे SRT पद्धतीनं. तर त्याचा सुद्धा अंदाज आहे की एकरी 12 ते 13 क्विंटलच्या पुढे त्या सोयाबीनचं अवरेज जाऊ शकतं. बर. कालच त्यांचं आणि माझं फोनवरती चांगल्या पद्धतीनं बोलणं झालंय. त्यांनी मला बोलवलंय त्यांच्या गावी, पण तिथं काही जाणं शक्य नाही. तर मग एक वेळेस तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथं या आमच्या गावी. मग आपण काय करू, त्या कणसे किन्होळा गावला जाऊ. त्याच्या गावाच्या शेजारीच एक फासाठी शेतकरी येतं, त्याचे मेहुणे, हा. ते त्या शेतामध्ये काम करते. ते सुद्धा मला बोलले. बर. आणि ज्यावेळेस ते बाबूराव काळे आमच्या गावी आले होते आमची SRT बघायला, त्यावेळेस ते फासाटे नावाचे जे शेतकरी आहेत का, ते काहीच बोलत नव्हते. हा. हा. की असं म्हणत होते की इतकं गदळ रान आणि इतकं असं हे असं कुठं असतं का, ते उगा आले म्हणून सोबत आले. बरोबर. पण आता काल त्याचा बी अनुभव असा होता की खरंच म्हणले हे तंत्र आपल्याला सापडले. बरोबर. हा. आणि दुसरे एक शेतकरी आहेत परतूर तालुक्यातले पिपरुळा गावचे बाळासाहेब चाळक. हो. हो. त्यांनी सुद्धा ही 335 नावाची जी व्हरायटी आहे कपाशीची 3 एकर SRT पद्धतीने लागवड केलेली आहे. हो. तर त्याचा सुद्धा खूप बोलका अनुभव आहे. त्याचे काही 1-2 व्हिडिओ ग्रुपवर आलेत मला वाटतं. हा. बाळासाहेब चाळकचे. बर. 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 पण आमच्या गावचे शेतकरी दिगंबर थाबडे म्हणले की मला किमान एकरी 15 क्विंटल सोयाबीनचा अवरेज येईल. खूप छान. आणि ते बाळासाहेब चाळक सुद्धा सांगतात की किमान 12 ते 13 क्विंटलच्या दरम्यान एकरी त्यांचं अवरेज गेलंच पाहिजे, असा त्याचा विश्वास आहे. बरोबर आहे. तर एक वेळेस तुम्ही काय करा, थोडा वेळ काढून तुम्हाला कधी वेळ मिळेल, काय होईल ते मला सांगा. मग आपण काय करू, 1-2 दिवस एकच दिवसामध्ये ह्या 2-3 शेतकऱ्याला आपण भेटून येऊ. चालेल ना, चालेल. असं मला वाटतंय. चालेल. चालेल. तर तुम्ही अतिशय बारीक निरीक्षण आणि सूक्ष्म अवलोकन हे जे केलंय ना त्या वाहनाच्या संदर्भात, हा. तर पुढच्या वर्षी किमान आपल्या SRT शेतकऱ्याला ते बियाणं आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त देता येईल त्याच्यावर फोकस केलेलं बरं राहील. हो, 100% प्रयत्न करू आपण त्यासाठी. कारण इतर व्हरायट्या इतर वाहन आपण लावून बघितले तुरीचे. आता मी तर तूर उत्पादन घेणं जवळपास 2013 पासून सोडून दिले. बर. तर ते का सोडावं लागलं, तर सतत त्याच जमिनीवर तेच पिकं कपाशी आणि तूर घेतल्यामुळं तुरीला मर रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरश्या ह्या डेव्हलप होत गेल्या. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे आता तूर उत्पादन आम्ही सोडून दिलं.
तर आम्ही सुद्धा पुढच्या वर्षी काही प्रमाणामध्ये तुम्ही सांगताल त्या पद्धतीने त्या तुरीची लागवड करू. आणि एक पर्यायी पीक जसं सोयाबीन असू द्या किंवा कपाशी असू द्या, ह्या कमी भावामुळं किंवा जास्तीच्या उत्पादन खर्चामुळं जे काही कंबरड मोडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, बरोबर. त्याच्यावर आपल्याला काही प्रमाणात का होईना स्थैर्य मिळेल उत्पादनामध्ये, अशा पद्धतीनं प्रयत्न करू. हो, नक्कीच. तर मग तुमचं रिकम्पन झालं म्हणजे मला एकदा कॉल करा तुम्ही. आपण मग त्या पिपरुळा गावाला जाऊ, परतूर तालुक्यातल्या बाळासाहेब चाळककडं. त्याच्यानंतर कणसे किन्होळ्याला जाऊ, पाथरी तालुक्यामध्ये बाबूराव काळे साहेबाकडं. बर. आणि तिथं बघू ती पीक परिस्थिती, त्या शेतकऱ्याचे अनुभव, त्यानं कसं केलं, मग आपल्याला काय करता येईल. आणि हे तंत्र विशेष करून माऊली शेतकऱ्याकडूनच शेतकऱ्याकडं ही चांगली माहिती प्रसारित झाली अशी नजरेस येत राहते बघा. नाही, आणि बरोबर आहे ना. आणि हे तंत्र जे आहे, समजा SRT तंत्र असेल, हे काय आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याचे बोलके अनुभव आहेत. बरोबर आहे का नाही? बरोबर बरोबर. किंवा इतरही आपले जे अनुभवी शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत, हे अनुभवच या तंत्रामध्ये आहे ना. बरोबर आहे का? हो ना. याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं समजा काही असं वेगळे पण काही असं वेगळं हे नाहीये. हो. आणि जो शेतीतला अनुभव आहे तो प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव हा वेगवेगळा असतो. हो हो. आणि काम करण्याची पद्धती सुद्धा वेगवेगळी असते. आपले पुंड साहेब सांगतात ना, हा, जमीन तसं पीक, गाय तसं वासरू, माय तसं लेकरू. तसं जमिनीच्या प्रकारानुसार इतकं तितकं उत्पादन कमी जास्त होऊ शकतं. होऊ शकतं, काही पण अडचण नाही त्याच्यामध्ये. पण SRT पद्धतीने जेवढे शेतकऱ्यांना काही पिकं केलेत हो, ते मात्र नक्कीच आनंदी झालेले मला दिसायला लागलेत. मला तसे फोन येतात, शेतकऱ्याचे अनुभव बी तसे येतात. तसं बोलकं चित्रच निर्माण झालेलं आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक वेगळा अनुभव प्रत्येक शेतकरी इथं मांडतोय. आणि कोणत्याही रीतीनं आपला फक्त एकच मानस आहे, आपला उत्पादन खर्च हा आपल्याला कमी करायचा आहे. बरोबर, अगदी अगदी बरोबर. तेवढंच एक आपल्या हातामध्ये आहे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आपलं त्यातून उत्पन्न वाढणार आहे. 100% आपण भलंही. एखाद्या पिकावर जर 30 ते 35 हजार रुपये खर्च करत असू आणि त्याचं उत्पादन जर आपल्याला समजा 50 हजाराचं होत असेल, हो. आणि त्याच दुसऱ्या अँगलने विचार केला, त्या पिकामधून जर आपण समजा 15,000 रुपयामध्ये 50,000 रुपयाचं उत्पन्न काढत असू, तर होणारा जो मधला 25-20 हजाराचा जो डिफरन्स आहे, डिफरन्स हा आपलं उत्पन्न आहे. उत्पन्नाचे. बरोबर आहे का? हो. मग एवढा अतिवापर, अतिरसायनाचा वापर म्हणा किंवा अति औषधांचा वापर म्हणा, अति मेहनत जी आहे ती करण्याची गरज नाहीये. हे सांगण्याची म्हणजे हे सांगावं लागेल आता शेतकऱ्यांसाठी. कारण आणि SRTच्या याच्यामधून या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा ग्रुपच्या माध्यमातून असेल, सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम बरेचशी जाणकार मंडळी आपली करत आहे. आपले SRT शेतकरी याच्यामध्ये खूप ताकदीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि शेतकऱ्याला म्हणजे असं एक हे तयार झालेलं आहे बरं का, की SRT शेतकरी म्हणजे असा शेतकऱ्याचा असा एक ग्रुप झालेला आहे. तुम्ही कोणालाच वेळ देत नाही. आता एक विचार करा तुम्ही, बरोबर आहे का? हो. वेळ आहे का कुणाकडं? नाही. पण SRTच्या शेतकऱ्यानं एखाद्या शेतकऱ्याला जर फोन केला, 15 मिनिटं 20 मिनिटं नवे एक तास पर्यंत चर्चा चालते. हो, 100%. आता मला वाटतं आपली चर्चा सुरू होऊन बराच वेळ झाला असेल ना. हो. आणि एक विशेष आहे माऊली, आपले जेवढे काही SRT धारक जुने शेतकरी आहेत का, एक तर तुम्ही असू द्या, डॉक्टर पोटे साहेब असू द्या, किंवा आपले वैद्य साहेब असू द्या, मोरे साहेब असू द्या, अथवा पुंड साहेब असू द्या, बरोबर. आणि विदर्भातील शेतकऱ्याचा जर विचार केला तर डाकरे साहेब, ठाकरे साहेब, बरोबर, परत आपले ते गेडाम साहेब, बरोबर, हे सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बनवून कसे अनुभव आलेत, चांगले असो की वाईट असो, बरोबर, हे सगळं काही ग्रुपवर सांगत असते. त्याच्या संपर्कात येणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा हे लोक सांगत असते. आपले उमेश पोहदरे साहेब आहे. हो ना, पोहदरे साहेब. हो ना.
तेच विदर्भातले बरेच आहेत, मराठवाड्यातले बरेच आहेत. बरोबर. आता आमचा राजू हो. राजभाऊ काळे हो हो हो. असे उत्कृष्ट कपाशीचे ऊसाचे व्हिडिओ तयार करून ते टाकतात. आपले नन्हेर साहेब हो हो हो. प्रत्येक गोष्टीत. आता वाटूरचे शेतकरी आहेत धनंजय भगस म्हणून, बरोबर. त्याचे ऊसावरले मुगावरले असे बरेचसे व्हिडिओ ते तयार करून टाकतात. परत आमच्या रोहिणा गावचे शेतकरी परतूर तालुक्यातलेच दादाराव गवळी हो. ह्यानं ऊसातले गांडूळ दाखवले की कशा पद्धतीने गांडूळ ऊसामध्ये डेव्हलप झालेत. हो बरोबर आहे. हा, तर मग हे शेतकऱ्याचे चालते बोलते अनुभव, हम्म, हम्म, हम्म. शास्त्रज्ञाचं संशोधन हो. आणि आपल्या आदरणीय भडसावळे दादांचं योग्य असं मार्गदर्शन, बरोबर. आणि त्याच्यात तुम्ही लोकांनी स्वतःला हे तंत्र पुढे नेण्यासाठी, शेतकऱ्याला आनंदी करण्यासाठी जे काही तुमचं खटाटोप, जे काही तुमची मरमर आणि प्रयत्न असतात, याला नक्कीच यश येणार आहे. आणि हे तंत्र जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आता पोहोचलेलं आहे. आणि आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचून कसा शेतकरी आनंद करता येईल, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. बरोबर. आपण उत्पादित केलेल्या उत्पादनाला व्यवस्थित भाव मिळावा असं प्रत्येक शेतकऱ्याला जरी वाटत असलं बरोबर. तरी सुद्धा इथली सिस्टम तशा पद्धतीनं काम करीत नाही. म्हणून होणारा जो खर्च आहे हा कशा पद्धतीने कमी करता येईल ह्या संदर्भात तुम्ही आज व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं. म्हणून आज गणपतीचा दुसरा दिवस आहे, त्या निमित्तानं तुम्हाला आणि असं व्यवस्थित पद्धतीनं काम करणाऱ्या तुमच्या सर्व टीमला आणि आपल्या सर्व SRT परिवाराला आज धन्यवाद देऊन आपण इथं थांबू. जय SRT, जय हरी. जय SRT, जय. धन्यवाद. 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 धन्यवाद.